1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयाच्या नोटा बँका स्वीकारणार नाहीत. या जुन्या नोटा फक्त आरबीआयच्या ऑफिसमध्ये जमा करता येणार आणि या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 जून 2026. मित्रांनो, हा एक मेसेज मागच्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे, जोरदार फॉरवर्ड केला जात आहे. हा मेसेज बघून घाबरून अनेक लोकांनी लगेच त्यांच्या जुन्या नोटा शोधायला सुरुवात केली आहे. पण हा मेसेज खरोखर आरबीआयने जारी केला आहे का? आज आपण आरबीआयच्या अधिकृत डॉक्युमेंट्स, सर्क्युलर्स याच्या आधारे या मेसेजची सत्यता पडताळणार आहोत. तर या मेसेजमध्ये 3 मोठे दावे केले जात आहेत. पहिला दावा म्हणजे 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या 5, 10, 20, 50 आणि 100च्या नोटा बँका स्वीकारणार नाही. दुसरा दावा म्हणजे या नोटा, या जुन्या नोटा फक्त आरबीआयच्या ऑफिसेसमध्ये, त्यांच्या कार्यालयामध्ये जमा कराव्या लागणार. आणि तिसरा दावा म्हणजे या जुन्या नोटा तुम्हाला 30 जून 2026 म्हणजे या महिना अखेरपर्यंत जमा कराव्या लागणार आहेत. हे तीनही दावे पाहिल्यावर कोणालाही साहजिक आहे काळजी वाटू शकते. त्यामुळेच आम्ही थेट आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच या गोष्टीची पडताळणी केली आहे. सर्वप्रथम स्पष्ट सांगतो, आरबीआयने 2026 मध्ये अशा प्रकारचा कुठलाही एक निर्णय जाहीर केलेला नाही. आरबीआयच्या अधिकृत माहितीनुसार 2005 पूर्वीच्या जरी नोटा असल्या तरी देखील त्या लीगल टेंडर म्हणजेच कायदेशीर चलन राहणार आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये असलेली 2026 ची जी काही अंतिम तारीख देण्यात आली आहे ती कोणत्याही अधिकृत परिपत्रकामध्ये दिलेली नाही किंवा सापडली नाही. म्हणूनच हा मेसेज दिशाभूल करणारा आहे. मग लोक गोंधळात का पडले? तर याचं कारण आहे आरबीआयने राबवलेले एक जुनं अभियान. काही वर्षांपूर्वी आरबीआयनेच लोकांना 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा बदलून घेण्याचं आवाहन केलं होतं. कारण त्या जुन्या नोटांमध्ये काही नवीन सुरक्षा वैशिष्ट्य उपलब्ध नव्हती. आरबीआयचा उद्देश होता आर्थिक चलन हे अधिक मजबूत करणं, अधिक सुरक्षित करणं. म्हणून त्यावेळी काही प्रक्रिया बदलण्यात आल्या होत्या. परंतु आज त्याच जुन्या माहितीचा स्क्रीनशॉट घेऊन नवीन फोटो बनवून तो मेसेज पुन्हा व्हायरल केला जात आहे. म्हणून अनेकांना वाटतं की हा नवीन आदेश आहे, परंतु प्रत्यक्षात तसं नाही. मग आरबीआयचे खरे मार्गदर्शक तत्व काय आहे? आरबीआयचं स्पष्ट सांगणं आहे की भारतीय चलनाबाबत जर काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तर तो फक्त अधिकृत माध्यमातूनच जाहीर केला जातो. उदाहरणार्थ आरबीआयची अधिकृत वेबसाईट, अधिकृत प्रेस रिलीज, आरबीआयचे सोशल मीडिया हँडल किंवा सरकारची अधिकृत घोषणा, व्हॉट्सअपवर आलेला फोटो, फॉरवर्ड केलेला मेसेज किंवा एडिट केलेली पोस्ट ही अधिकृत माहिती मानली जाऊ शकत नाही. मग आता तुमच्याकडे जुनी नोट असेल तर काय करायचं? जर तुमच्याकडे 2005 पूर्वीची जुनी नोट असेल किंवा जुन्या नोटा असतील तर घाबरून जायचं कारण नाही. सर्वप्रथम आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासा किंवा तुमच्या बँकेत चौकशी करा. सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही मेसेजवर लगेच रिॲक्ट करू नका, लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, घाबरून चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा 2 मिनिटं थांबून अधिकृत माहिती तपासलेलं कधीही चांगलं. कारण मित्रांनो, आजकाल आर्थिक फसवणुकीबाबतच अशा प्रकारचे खोटे सरकारी मेसेज देखील फॉरवर्ड करून ते व्हायरल केले जात आहेत. कधी नोटा बंद तर कधी नवीन कर आकारण्यात आला, कधी बँक बंद तर कधी ATMचे नवीन नियम. अशा प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी एकच प्रश्न स्वतःला विचारा की ही माहिती आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर आहे का? आणि जर तुम्हाला नाही असं उत्तर मिळालं तर तुम्हाला मिळालेला कुठलाही फॉरवर्डेड मेसेज पुन्हा फॉरवर्ड करू नका. मित्रांनो, या व्हिडिओचा निष्कर्ष अगदी सोपा आहे. 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयाच्या नोटा बंद केल्या जातील किंवा त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. या दाव्याची आरबीआयच्या अधिकृत घोषणेद्वारे किंवा त्यांच्या वेबसाईटद्वारे पुष्टी झालेली नाही. व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आलेल्या तारखा आणि ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या खऱ्या नाही, त्या भ्रामक आहेत. म्हणूनच भारतीय चलनाबाबतची कोणतीही माहिती असेल ती आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरच तुम्ही तपासली पाहिजे. जर तुम्हालाही हा मेसेज आला असेल, या व्हिडिओची लिंक सुद्धा फॉरवर्ड करा, म्हणजे त्या मेसेजचं सत्य प्रत्येक बघणाऱ्याला समजून जाईल. कारण तुमच्या एका शेअरमुळे लोकांची दिशाभूल होणं थांबणार असेल तर अत्यंत चांगलं. जर तुमच्याकडेही असा एखादा व्हायरल मेसेज आला असेल तर तो आमच्याकडे नक्की पाठवा. आम्ही अधिकृत वेबसाईटच्या, अधिकृत कागदपत्रांच्या आधारे त्याची तपासणी करून त्याचं सत्य तुमच्या समोर आणण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.